नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र बोर्डाच्या मराठी विषयाची तोंडी परीक्षा कशा पद्धतीनं त्यामध्ये गुणदान केले जाते हे आपण पाहणार आहोत। ही तोंडी परीक्षा 20 गुणांसाठी साधारणतः घेतली जाते। यामध्ये प्रामुख्याने काही कौशल्य तपासली जातात। ही कौशल्य अर्थात दोन आहेत, एक श्रवण कौशल्य आणि दुसरं आहे भाषण कौशल्य। हे श्रवण कौशल्य 10 गुणांसाठी विचारलं जातं आणि भाषण कौशल्य हे 10 गुणांसाठी विचारलं जातं। अर्थात दोन्ही मिळून हे 20 गुणांसाठी ही दोन्ही कौशल्य तपासली जातात। आता यामध्ये ही कौशल्य कशा पद्धतीनं या कौशल्याद्वारे गुणदान केलं जातं हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये पहिल्यांदा आपण श्रवण कौशल्य हे 10 गुणांसाठी आहे। तर या श्रवण कौशल्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा किंवा घटकांचा विचार केला जातो ते आज आपण इथं पाहणार आहोत, जे की श्रवण कौशल्य हे 10 गुणांसाठी विचारलं जातं। हे श्रवण कौशल्य फक्त लिखित स्वरूपात आहे आणि या कौशल्यामध्ये तुम्हाला फक्त लिखाणकाम करायचं आहे। या कौशल्यामध्ये तुम्हाला फक्त तोंडी स्वरूपात सांगितलं जाईल आणि ते तुम्ही व्यवस्थितरित्या श्रवण करून तुम्हाला ते लिखित स्वरूपात लिहायचं आहे। हे कौशल्य पूर्णपणे तुमच्या श्रवण कौशल्यावर आधारित आहे। अर्थात विद्यार्थ्यांनी जे काही ऐकले ते व्यवस्थित स्वच्छ अक्षरात, सुंदर अक्षरात आणि शुद्ध लेखन स्वरूपात लिहायचं आहे। कुठेही चूक न करता अचूक असं लेखन करायचं आहे। यामध्ये पहिल्यांदा शब्दलेखन घेतलं जातं। यामध्ये तुम्हाला 4 शब्द हे ऐकवले जातील, सांगितले जातील, ते तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहेत। अर्थात याला 2 गुण आहेत, अचूक लिहिले तर 2 गुण मिळतील। नंबर दुसरं वाक्यलेखन, तुम्हाला 2 वाक्य ऐकवली जातील आणि तुम्ही ती शुद्ध स्वरूपात व्यवस्थितरित्या न चुकता लिहायची आहेत। यालासुद्धा तुम्हाला 2 गुण दिले जातील। आणि तिसरं आहे शब्दार्थ लेखन, तुम्हाला एकूण 4 शब्द दिले जातील, त्यातील 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, त्याला 2 मार्क आहेत। तुम्हाला हे शब्दार्थ लेखन अभ्यासासाठी तुमच्या पुस्तकातील शेवटचे पान क्रमांक 141 ते 142 इथे तुम्हाला अभ्यासासाठी मिळू शकेल। चौथ्या क्रमांकावर आहे पारिभाषिक शब्द, हे सुद्धा 2 गुणांना विचारले जातात। यामध्ये तुम्हाला 4 इंग्रजी शब्द दिले जातात, पैकी 2 शब्दांच्या मराठीतील संज्ञा लिहायच्या आहेत। त्यासाठी तुम्हाला अधिक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा काही संज्ञा दिलेल्या आहेत, त्या पान क्रमांक 136 वर आणि 137 वर तुम्ही अभ्यास करण्यासाठी त्यांचा वापर करू शकता। त्यानंतर पुढचा प्रकार आहे 5वा, तो माहिती सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन यांच्यावर आधारित आहे। हे तुम्हाला एकूण 2 मार्काला विचारलं जातं। यामध्ये तुम्हाला एखादी कविता किंवा एखादा उतारा ऐकवला जातो आणि त्या अनुषंगानं तुम्ही जे श्रवण केले, तुम्ही जे ऐकले, ते तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये 5 ओळीत किंवा त्याचा सारांश काढून ते 5 ओळीत लिहायचं आहे। अर्थात त्याचा सारांश तुमच्या स्वतःच्या शब्दात असला तरी चालेल आणि हे एक प्रकारचं पूर्णपणे श्रवण कौशल्यावर, तुम्ही जे ऐकता आणि ऐकून व्यवस्थित कसं लिहिता यावर अवलंबून आहे। हा पहिला भाग पूर्णपणे श्रवण कौशल्यावर आधारित आहे आणि याला 10 गुण आहेत। तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या ऐकून तो सोडवायचा आहे। यामध्ये प्रामुख्याने काय केलं जातं की शब्दलेखन हे 2 मार्कला विचारलं जातं,
वाक्यलेखन, तुम्हाला वाक्य लिहायची असतात, तीसुद्धा 2 मार्कला विचारली जातात. शब्दार्थ लेखन, तीसुद्धा तुम्हाला 2 मार्काला विचारली जातात. नंबर 4 पारिभाषिक शब्द, ही सुद्धा म्हणजे इंग्रजी शब्द तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचे आहेत, ही सुद्धा 2 मार्कला विचारली जातात. आणि माहिती सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन, हे सुद्धा तुम्हाला 2 मार्काला विचारलं जातं. यामध्ये एक पॅसेज दिला जातो, एक उतारा दिला जातो किंवा कविता दिली जाते, ऐकवली जाते आणि ती तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये ती लिहायची असते. अर्थात श्रवण कौशल्य हे पूर्णपणे लिखित स्वरूपात तुम्हाला करायचं आहे. अर्थात हे सर्व काही ऐकून व्यवस्थितरित्या तुम्हाला ते तुमच्या दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. आता आपण दुसऱ्या कौशल्याकडं अर्थात भाषण कौशल्याकडं वळूया. आता आपण जे श्रवण कौशल्य ऐकले ते फक्त लिखित स्वरूपात तुम्हाला त्यात लिहायचं होतं, परंतु आता जे आपण भाषण कौशल्याकडे वळतोय ते भाषण कौशल्य कुठल्याही प्रकारे लिखित स्वरूपात लिहायचं नाही आहे, ते फक्त तुम्हाला तोंडी सर्वांसमोर सांगायचं आहे. यामध्ये काय असतं की हे सुद्धा भाषण कौशल्य 10 गुणांसाठी विचारलं जातं आणि यामध्ये तुम्हाला नियोजित विषय किंवा आयत्या वेळचं भाषण याला 5 गुण आहेत आणि कविता पठण, काव्यानंद, पठित कविता किंवा पठित भारूड यालासुद्धा हे 5 गुणांसाठी विचारले जातात. आता याच्यामध्ये आपण जे मार्कांची किंवा गुणांची विभागणी झाली आहे ती कशा पद्धतीने ती आपण पाहूयात. एक नियोजित विषय किंवा आयत्या वेळचं भाषण, यामध्ये काय सांगितलं जातं तर तुम्हाला एक नियोजित काही विषय दिले जातात भाषण करण्यासाठी. समजा विद्यार्थ्यांना नियोजित विषय म्हणून कोविडचे दुष्परिणाम किंवा कोरोना विषाणूचे दुष्परिणाम किंवा इंटरनेटचे दुष्परिणाम सांगा किंवा शिक्षणाचे महत्त्व सांगा किंवा मोबाईलचे दुष्परिणाम सांगा, असे विषय दिले जातात. त्यावर तुम्हाला साधारणपणे 5 मिनिटपर्यंत बोलायचं आहे किंवा दिलेल्या ठराविक वेळेपर्यंत बोलायचं आहे किंवा याला पर्याय म्हणून आयत्या वेळेचं भाषण करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक विषय दिला जातो आयत्या वेळेला 5 मिनिट आधी आणि नंतर तुम्हाला त्या 5 मिनिटामध्ये अभ्यास करायचा, त्या विषयाबद्दल काय मांडू शकतो आपण ते तुम्ही आयत्या वेळी येऊन मांडायचं आहे, ते भाषण करायचं आहे. या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला काय तपासलं जातं, या कशा पद्धतीनं गुणदान केलं जातं, तर यामध्ये तुम्ही कशा पद्धतींचं आशय अर्थात त्या विषयासंबंधित तुमचं ज्ञान तुम्ही कशा पद्धतीनं सादर करता यासाठी तुम्हाला 2 गुण दिले जातात. शिवाय सादरीकरण म्हणजे हावभाव म्हणा, तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही सामोरं जातात, कशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांसमोर ते सादर करता न भीता, हे सुद्धा चेक केलं जातं, हे सुद्धा तपासलं जातं, यालासुद्धा 2 गुण दिले जातात. याशिवाय परिणाम अर्थात कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो यालासुद्धा गुणदान केलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांमधून कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो याला 1 गुण दिला जातो. असं हे नियोजित विषय आणि आयत्या वेळेचं भाषण याला तुम्हाला 5 गुणांसाठी गुणदान दिलेलं आहे. आणि यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो कविता पठण किंवा काव्यानंद किंवा पठित कविता किंवा पठित भारूड हा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी एखादी कविता पाठ करायची आहे किंवा एखादी पुस्तकातली पाठ केली तरी चालेल किंवा पुस्तकाच्या बाहेरची एखादी गाजलेली कवितासुद्धा पाठ केली तरी चालेल. शिवाय एखादं भारूड जरी पाठ असेल तरी चालेल, म्हणजे भारूडसुद्धा तुम्हाला तिथं सादर करता येईल. आणि काव्यानंद म्हणून तुमच्याच पुस्तकातील महाराष्ट्र गीत हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल किंवा तिथं सादरीकरण करता येईल. यासाठी प्रामुख्यानं हे सुद्धा 5 गुणांसाठी आहे सर्व काही. आणि हे सुद्धा कशा पद्धतीनं विभागलं जाते याचे गुणदान हे सुद्धा इथं नमूद केलेलं आहे. तर त्यामध्ये पठण म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही पठण करता, पाठ करता, त्याला तुम्हाला 2 गुण दिले जातात. याशिवाय ते कशा पद्धतीनं सादर केलं जातं म्हणजे सादरीकरण म्हणजे कशा पद्धतीने सादरीकरण करता तुम्ही, कशा पद्धतीने ते तुम्हाला उच्च
आवाज म्हणा, तुमच्या आवाजातला आरोह अवरोह कशा पद्धतीने तुम्ही सादर करता यालासुद्धा 2 गुण दिले आहे. याशिवाय परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांमधून तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो यालासुद्धा तुम्हाला 1 गुण दिला जातो आणि या सर्वांबद्दल तुम्हाला एकूण 5 गुण दिले जातात. अर्थात यामध्ये पठणला 2, सादरीकरणाला 2 आणि परिणामला 1 गुण असे मिळून एकूण 5 गुणांसाठी कविता पठण हा भाग तुम्हाला भाषण कौशल्यामध्ये आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर करावयाचा आहे. अर्थात भाषण कौशल्य हे सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर करावयाचं आहे आणि लेखन कौशल्य हे लिखित स्वरूपात तुम्हाला तुमच्या दिलेल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील परीक्षेसाठी ऑल द बेस्ट किंवा हार्दिक शुभेच्छा.